निवडणूक आयोगाच्या वतीने सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून महाराष्ट्रात 11, 18, 23 आणि 29 एप्रिल अशा 4 टप्प्यात मतदान होणार आहे। निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच संपूर्ण देशात 10 मार्च पासून आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे। आदर्श आचारसंहितेची जिल्ह्यात काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यास जिल्हा प्रशासनाचे सर्वोच्च प्राधान्य राहील। आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याने कठोर कारवाई करण्यात येईल असे प्रतिपादन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी यांनी व्यक्त केले। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते। बैठकीस पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका आयुक्त रवींद्र खेबुडकर, निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर विजय देशमुख, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मिनाज मुल्ला आदी उपस्थित होते। यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी म्हणाले, निवडणूक प्रक्रियेची आणि आदर्श आचारसंहितेची सविस्तर माहिती राजकीय पक्ष तसेच अधिकाऱ्यांनी घ्यावी। आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही या दृष्टीने सर्वांनी दक्षता घेऊन निवडणूक यंत्रणेला सहकार्य करावे। इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमे व सोशल मीडियावरील राजकीय जाहिरातींचे प्रसिद्धीपूर्व प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीकडून करून घ्यावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले। यावेळी पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा म्हणाले, मुक्त व पारदर्शी निवडणुका पार पाडत असताना सर्वांनी सकारात्मक दृष्टीने या निवडणुकांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा। मुक्त व पारदर्शी निवडणुका प्रक्रियेमध्ये बाधा आणणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल। लोकसभा निवडणूक ही लोकशाहीचा उत्सव असल्याप्रमाणे व्हावी यासाठी जास्तीत जास्त मतदारांनी यामध्ये सहभाग घ्यावा। सर्व आस्थापनांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे। जिल्ह्यात गतवेळेच्या निवडणुकीच्या तुलनेत 77 बूथ वाढले असून त्या प्रमाणावर मोठा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे। रमेश जाधव, 7 स्टार न्यूज, विटा।